हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा दिवस खूप धावपळीचा होता आणि का तर तुम्हाला माहीतच आहे, काल वटपौर्णिमा होती आणि सगळं स्वयंपाक वगैरे आवरून बाकीची सगळं कामं होईपर्यंत लेट झाला. 3-3:30 वाजले जेवायला. त्यानंतर मग जरा कुठे रिलॅक्स झाले, कारण संध्याकाळचा स्वयंपाक तर नव्हताच. सकाळी पुरणपोळ्या केल्या होत्या आणि त्या कोणीच खाल्ल्या नव्हत्या. मिस्टर पण गेले होते ऑफिसला आणि माझी भाची पण येणार होती 7 वाजता. तोपर्यंत मीच फक्त पोळी वगैरे खाल्ली होती. ते पण भूक नव्हती जास्त. तशीच थोडीच खाल्ली होती. मग संध्याकाळी काय स्वयंपाक नव्हता म्हणून बाकीची कामं आवरली हळू सगळी. तर जे नवीन YouTube चालू करायचा प्रयत्न करतात किंवा जे हाउसवाईफ आहेत ते व्हिडिओ वगैरे बनवायला प्रयत्न करतायत. पण त्यांना समजत नाही की आपल्याला कोणता निश निवडायचा आहे किंवा कोणता आपल्याला टॉपिक निवडायचा आहे. जेणेकरून आपण त्यामध्ये ब्लॉग किंवा रेसिपी किंवा अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण करू शकतो. ते जर तुम्हाला ठरवता येत नसेल तर एकच गोष्ट करायची. दररोज तुम्ही ज्या व्हिडिओ टाकत आहात, म्हणजे आता ब्लॉग रिलेटेड किंवा रेसिपी रिलेटेड तुम्ही टाकत आहात व्हिडिओज आणि त्याला जास्त व्ह्यूज येत नसतील, तर दुसरा एखादा जो टॉपिक तुम्हाला आवडतोय त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओज टाकायला सुरुवात करा. एखादं क्राफ्टिंग वगैरे असेल किंवा रांगोळी असेल किंवा आणखी काही जे आपल्याला आवडतं ते टाकून बघायचं. जर ते नसेल होत तर दुसरी काहीतरी गोष्ट आहे ती ती त्याचा व्हिडिओ बनवून टाकायचा. ज्याला जास्त व्ह्यूज येत आहेत ना, त्याला असं समजायचं की आपला तो रिअल निश आहे. जेणेकरून तुम्ही त्यात कंटिन्यू करू शकता आणि तुम्हाला ऑडियन्सचा सपोर्ट त्याला जास्त भेटतोय. तर आमच्या इथे बघा बांधकाम सुरू आहे आणि आम्ही जेव्हापासून इथं आलं आहे ना, तेव्हापासून इथं भरपूर बांधकाम झालेत आणि इतकं डिस्टर्ब होतं ना बोलायचं काम असतं. कारण मला पण समजत नव्हतं ना, की आपण कोणत्या टाईपचे व्हिडिओ बनवले पाहिजेत. कारण ह्याच्या आधी मी खूप चॅनल पण काढले आणि प्रयत्न पण करून बघितला, की आपण कोणत्या टाईपचे व्हिडिओ बनवावे. पण ते सगळे फेल गेले. मग म्हटलं आता आपण जे ब्लॉग करतोय, ब्लॉग पण पूर्ण ब्लॉग नाहीत, नॉर्मल आहेत. जशी की सुरुवात आहे, की जेणेकरून ऑडियन्सला पण आपलं कनेक्ट झालं पाहिजे. आपण एकदमच असे मोठे व्हिडिओज टाकून पण काही उपयोग नाही. जास्त व्हिडिओ टाकले ना, तर लोकं बघत पण नाहीत. मग त्यामुळे जरा हळू सुरुवात करायची. आता तर 2 आठवडे झालेले आहेत फक्त चॅनलला. त्यामुळे जशी हळू आपण सुरुवात करेल तसं ऑडियन्स पण आपल्याबरोबर कनेक्ट होतं आणि जरी आता सध्या व्ह्यूज कमी असतील किंवा सबस्क्रायबर कमी असतील, पण ती माझी रिअल असणार आहेत. तुम्ही जेव्हा नवीन चॅनल सुरू करता ना, त्यावेळेस फक्त 2 ते 3 टाईपचे किंवा 4 टाईपचे तुम्ही निश आहेत ना, ती फॉलो करून बघायचे. तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे ते फॉलो करून बघायचे आणि ऑडियन्स जे व्हिडिओ जास्त बघतात ना, ते समजायचं की आपण त्यामध्ये कंटिन्यू करायचंय. त्यामुळे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल, तर एकदा ही ट्रिक नक्की वापरा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण कशामध्ये व्हिडिओ बनवले पाहिजेत. रेवांश पण आता झोपलाय आणि इथे सगळं झोप पण लागत नाही. रेवांशला कसं एकदा झोपल्यावर लवकर उठत नाही. तसं आपल्याला झोप तर लागायला पाहिजे ना. इथं सगळं आवाज येतोय ना, सगळं डिस्टर्ब होतंय. मग त्यामुळे म्हटलं एखादा व्हिडिओ करावा आणि हे पण बघितलं पाहिजे आपण की आपला जो चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तर कोणत्या टायमिंगला आपले म्हणजे व्हिडिओजला व्ह्यूज येतात. ते आपण ऑडियन्समध्ये गेलो आपण आपला जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये आपण जर क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये कळतं आपल्याला की किती वाजल्यापासून तुमच्या चॅनल म्हणजे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत. त्यावेळेसच आपण आत्ता टाकायचे. कारण आपण म्हणतो ना 5ला टाकला पाहिजे, सकाळी 10ला टाकला पाहिजे, संध्याकाळी 7ला टाकला पाहिजे, असं नाही. आपल्या व्हिडिओजला किती वाजल्यापासून व्ह्यूज येत आहेत ते बघायचं आणि त्यानंतर आपण व्हिडिओज पोस्ट करायचे. तर माझ्या व्हिडिओजला जास्ती करून 5 नंतरच व्ह्यूज यायला लागतात. त्यामुळं मी आता तेच ठरवलंय की 5 वाजताच मी करेक्ट टाकणार आहे व्हिडिओ. मग असं दररोज टाकायला लागते. कन्सिस्टन्सी ब्रेक झाली ना, 6 महिन्याच्या वर गेलं आपलं समजा की आपण 6 महिने कन्सिस्टंट राहिलो नाही, तर आपलं डिमॉनिटाईज पण होतं. म्हणजे ते पूर्णच हे करून टाकतं YouTube. आपलं जे मॉनिटायझेशन आहे ना, ते रद्दच करून टाकतं. त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट ॲक्टिव्ह तर राहा. जर व्हिडिओ जमत नसतील तर थोडे प्रयत्न करा. थोडे टाकायचे, जास्त नाही. ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी टाकायचा प्रयत्न करायचा.